श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 17 उर्वरित भाग. स्वतःशीच बोलत भोजनालयातील पदार्थाची खेळ करीत होते. तो खेळ आमचे देव पाहत उभे होते. भोजन विक्रेत्यांनी श्री प्रभूंना शेंगूड बुडे गोड भजे समर्पण केले होते. त्यांचा प्रसाद करून अरे घे 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 ना म्हणे असे म्हणून तो प्रसाद श्री प्रभूंनी देवाकडे फेकला. तो देवांनी वरच्या वर झेललेला आदरपूर्वक श्री मुकुटावर धरला व प्रसाद म्हणून घेतला. मग दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केला. श्री प्रभू म्हणितले, अय्या माझा हा श्री चक्रधर आला म्हणे. आता होय म्हणे, आता होय म्हणे. त्या शब्दाद्वारे श्री चक्रधर नाम स्वीकारले व परावर शक्तीचाही स्वीकार केला आणि त्या दिवसापासून ज्ञान व प्रेम देण्याचे कार्य स्वीकारले. परंतु ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होते ते सर्वज्ञांनी स्वीकारले. त्या दिवशी तळेगावी सर्वज्ञाचे 1 दिवस वास्तव्य झाले. नंतर वैराग्याचे कार्य प्रकट करून 12 वर्षे सालबडीच्या पर्वतावर क्रीडा केली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.